बर बघितलंस, झालं गेला निघून. कधी कधी ना हट्टीपणाचा कळस करतो हा. नाहीतर जराशी थोडीशी सजावट केलीस तर काय झालं असतं एवढं. बावळट कुठला उगीच आपण. बघितलंस ना स्वानंदी, एक नंबरचा ना हट्टी आहे. निकेता तुला तरी काय गरज आहे? तुला माहिती आहे ना ह्या दोघांचं काय वय आहे का? हे समरला नाही आवडत पण सोडून दे ना. कशाला करतेस तू हे सगळं? काकू, निकिता ताईंना नका बोलू काही. ते फक्त प्रेमापोटी आणि मैत्रीपोटी करत होत्या आणि अर्थात त्या नेहमीच करत आल्यात. कबूल आहे ते सगळं, पण आता हे मित्र आहेत, मग आता ह्यांना पण कळायला पाहिजे ना की समरला काय आवडतं काय नाही. आता या वयात असली मजा करायला आवडत नसेल ना त्याला, आणि बरंही नाही दिसत ते, म्हणजे असं त्याला वाटत असेल तर आपण तरी काय करणार हे कळायला नको का आता निकेताला? असो, अगं बाई तुम्ही उभेच आहात ना, चला तुम्ही आत चला. हा, मी दाखवते अंशुमनची रूम कशी सजवाते. हा चला या. आनंदचा कॉल आहे. हा घ्या ना. आले 2 मिनिटात आले. हो. समर, जरा बोलायचंय तुझ्याशी, आहेत का 2 मिनिटं? हा बोल ना. निकिताने तुमच्या पहिल्या रात्रीसाठी एवढं मोठं प्लॅनिंग केलं होतं, तू नकार का दिलास? कळलं वाटतं तुला लगेच? हो, म्हणजे निकिताशी बोलत होतो मी फोनवर तेव्हा कळलं. तक्रार केली असेल ना डार्लिंगने माझी. तिला सांग वाईट नको वाटून घेऊ. निकिताला असं कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटत नाही आणि असं कुठल्याही गोष्टी ती मनाला लावून घेत नाही, तुलाही खूप चांगलं माहिती आहे. आणि मुळात मुद्दा निकिताचा नाहीये रे. मग काय, तुला तुझी पहिली रात्र सेलिब्रेट का करायची नाहीये? सबर ऐक, इतकी भारी गोष्ट असते ती. नवीन नातं सुरू होतं, मन जुळतात, आणि ह्या सगळ्याला तू नकार देऊन टाकलास का? हे बघ, टेक्निकली ही आमची पहिली रात्र नाही. अरे पण प्रेमात पडल्यानंतरची पहिलीच रात्र आहे ना, तू नकार का दिलास हे बरोबर नाही यार. हेच बरोबर आहे. पण का? अरे का म्हणजे काय? अरे वय बघ आमचं, या वयात शोभतं का हे पहिली रात्र वगैरे सेलिब्रेट करणं, आणि त्याचा एवढा गाजावाजा कशाला करायचा? हे काय केवढं फिल्मी वाटतं हे सगळं. फिल्मी? क्या बात आहे. आणि मग काय रे, ते फिल्मी हिरो सारखं 4-4 वेळा प्रपोज करताना नाही वाटलं का? हे सगळं नाही आठवलं? वय आणि फिल्मी असणं. हेच मी तुला सांगत होतो की हे सगळं बालिशपणाचं वाटतं म्हणून. समर, बालिश नाही, सुंदर आहे, प्रचंड सुंदर, खूप भारी आहे. आणि मुळात ना नवरा बायकोचं नातं असं असतं ना जिथे असा बालिशपणा पण करता येतो रे, अशी हिंमत होते. तिथे कोणी जज करणारं नसतं आपल्याला. इतर नात्यांसमोर आपण नाही बालिशपणा करू शकत, पण इथे करू शकतो हक्काने. आपल्या हक्काचं नातं असतं ते. फक्त ना माणूस बायको समोरच असं वागू शकतो. आणि मुळात काय ना, तू असशील म्हातारा. स्वानंदी वहिनी म्हातारी नाहीये, ती अजून तरुण आहे, तिचा विचार करायचा ना. मग तिला काय वाटत असेल? मी म्हातारा नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वानंदी मॅडम खूप समजूतदार आहेत, त्यांना सुद्धा माझा निर्णय नक्की पटला असणार. अरे पण माझं ऐकून तरी घे. बस, चर्चा नको. एक तर मला ना हा डिस्कशनचा विषयच वाटत नाहीये. माय गॉड, काय किती सुंदर सेटिंग केली आहे. ह्याच्यासमोर तर ना बॉलिवूड पण फेल आहे. माय गॉड, हे सगळं अंशुमनने केलंय का? चल, एक रील तो बनता है यार. ओके गाइस, हाय. गेस व्हॉट, माझा हबी जगातला सगळ्यात बेस्ट हबी आहे. बिकॉज यू नो व्हॉट, गेट दिस. अरे किती सुंदर, छान स्पेशल ट्रीट केलंय मला. आणि गाइस, तुम्हाला ना एक सांगते, आता तुमच्या क्वीनला खरं खरं क्वीन असल्यासारखं फील येतोय. या किती छान वाटतंय सगळं. लुक ॲट दिस. ओके, विल कॅच अप लेटर. बाय बाय.
अचानक काय झालं असेल राजवाड्यांना? सकाळी तर किती छान मूडमध्ये होते, मग अचानक डेकोरेशनसाठी नकार का बरं दिला? समर, सॉरी. काकू, नक्की त्यांनीच राजवाड्यांच्या डोक्यात काहीतरी भरवलं असणार आहे. नाहीतर राजवाडे असा फाडकन नकार देऊन नाही जाणार. म्हणजे अर्थात आधीचे राजवाडे आणि आत्ताचे राजवाडे खूप वेगळे आहेत ना. पण आता उशीर झालाय. आता त्यांनी ठरवलं म्हणजे ठरवलं. आता काही डेकोरेशन बद्दल राजवाडे मन बदलणार नाहीत. त्यात काकूंनी हे मुद्दाम केले असं जर मी सांगायला गेले तर ते त्यांना पटणारही नाहीये. पुरावा लागेल. काकूंच्या बाबतीत काहीच नाहीये माझ्याकडे आता. पण ठीक आहे, फार दिवस नाही काकू. तुमच्या सगळ्या कारस्थानांचे पुरावे मी लवकरच मिळवेन आणि राजवाड्यांना हे सगळं दाखवेन. स्वानंदी, अरे निकिता ताई, झाली सुष्मिता आणि अंशुमनची रूम डेकोरेट. तुम्ही किती गोड आहात हो. तू ठीक आहेस ना? ठीक आहे. काय यार, मला वाटलं होतं मी त्या डेकोरेशन मधून काही फुलं तुमच्या रूम साठी वाचवेन, बाजूला काढून ठेवेन. पण काकू, तिने काही शिल्लकच नाही ठेवलं ग. दिसेल ते वाटेल ते भसाभस घेऊन त्यांच्या रूम मध्ये लावून टाकलं. तुमच्या रूम साठी पण काहीतरी ठेवावं असा विचार सुद्धा नाही केला त्यांनी. अशी काय बाई आहे? त्यातल्या त्यात मी हे एवढंच जवळपास लपवून घेऊन आले. थँक्यू. मला ना तुमची रूम फुलांनी अशी भरून टाकायची होती, पूर्ण सजवायची होती. आता मी काय करू? मी आय एम सॉरी. अहो सॉरी काय, उलट थँक्यू. आणि तसंही 4 गुलाबाची फुलं असली किंवा 400 तरी सुगंध देण्याचा गुणधर्म कमी होतो का? आहा, हे खूप आहेत. थँक्यू सो मच. आणि सॉरी. सॉरी का? तुम्ही इतक्या प्रेमाने सगळं करत होतात आणि राजवाडे त्यांनी तुमचं मन दुखावलं. ते माझं जाऊ दे ग. मी त्याच्यावर चिडले तुझ्यासाठी. त्याने तुझ्या मनाचा जराही विचार नाही केला. सरळ नको ते डेकोरेशन असं म्हणून मोकळा झाला. तू खरंच खूप ऍडजस्ट करतेस समरला. मीच सॉरी आहे त्याच्या वतीने. आहो, अजिबात तुम्ही सॉरी वगैरे म्हणायचं नाहीये. मुळात तुम्ही किती करता हो आमच्यासाठी. समरला ना मी बघूनच घेईन. अहो, मी सांगू का निकिता ताई, हे राजवाड्यांनी मुद्दाम नाही केलंय. म्हणजे मी सांगते ना, खरंच सकाळी ते इतक्या मस्त मूडमध्ये होते ना. आणि मग काकू आल्या, मी खाली आले, पण तेव्हा त्या राजवाड्यांशी बोलत थांबल्या होत्या. अच्छा, आत्ता मला कळतंय. म्हणजे काकूने ती संधी साधली आणि तुमच्या आनंदात मिठाचा खडा टाकला. ही बाई एक चान्स सोडत नाही. हरकत नाहीये, तो आहे ना सगळं बघतोय. आपण आता इथे काय करू शकतोय? फक्त पुरावे शोधायचं काम ते आपण करत राहूया. खरंच देव करो आणि काकूचा खरा चेहरा, तिचा खरा रंग ना समरला लवकरात लवकर दिसो म्हणजे झालं. हा,